जत तालुका गिरगाव येथे 13 लाखाचा गांजा जप्त, एकास अटक, एक पसार. उमदी पोलिसांच्या पथकाची कारवाई. जत तालुका गिरगाव येथील ऊसाच्या शेतीतील छुप्या गांजा शेतीवर उमदी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 13,68,750 रुपयांचा 136 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी सिकंदर बक्सू कोतवाल वय 50 व उस्मान बक्सू कोतवाल वय 50 दोघेही राहणार कोतवाल वस्ती गिरगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिकंदरला अटक केली असून त्याचा भाऊ उस्मान पसार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गिरगाव येथील कोतवाल वस्ती परिसरातील कोतवाल बंधूंनी ऊसाच्या शेतीत गांजाची लागवड केल्याची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शेतात छापा टाकला तेव्हा ऊसाच्या शेतात एका बांधावर गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. यावेळी कांद्याच्या शेतात एक जण उभा होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सिकंदर कोतवाल असे नाव सांगून शेती त्याचीच असल्याचे सांगितले. तेव्हा बाजूच्या कांद्याच्या शेतातही गांजा लागवड केल्याचे दिसून आले. ती शेती उस्मान कोतवाल यांची असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही शेतातील ओला गांजा उपटून काढण्यात आला. गांजाचे वजन 136 किलो झाले. जप्त गांजाची किंमत 13,68,750 आहे. इंद्रजित गोदे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. दोघा भावांवर गुंगीचे द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायावर कारवाई सुरू आहे. उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे, नामदेव काळेल, आप्पासाहेब हाके, प्रशांत कोळी, इंद्रजित गोदे, सोपान भंडे, नितीन खोंडे यांनी सहभाग घेतला.